अलिबाग तालुक्यामध्ये सासवणे गावात असलेले करमरकर शिल्पसंग्रहालय या शॉर्ट्स व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। हे शिल्पसंग्रहालय अलिबाग रेवस रोडने अलिबागपासून 18 किलोमीटर अंतरावरती सासवणे या गावामध्ये आहे। शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील सासवणे या गावामध्ये 2/10/1891 साली झाला। शिल्पकार विनायक करमरकर यांनी 1910 ते 1913 साली मुंबई येथील जे स्कूल ऑफ आर्टचा अभ्यास पूर्ण करून ते परीक्षेत पहिले आले व त्यांना लॉर्ड मेयो हे पदक बहाल करण्यात आले। कलकत्त्याला असताना 1920 ते 1922 मध्ये त्यांना टाटा कंपनीने लंडन येथे रॉयल अकॅडमी येथे शिक्षणासाठी पाठवले, अर्थसहाय्य केले। लंडन येथे शिक्षण पूर्ण करून ते इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड येथे जाऊन इतर कलाकारांना भेटून व कलाकृती बघून परत कलकत्ता येथे आले। डॉक्टर भाजेकर व ऑटो रॉथफिल्ड यांनी त्यांची भेट गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व सुरेंद्रनाथ टागोर यांच्याशी घडवून आणली। पुढे जाऊन विनायक करमरकर यांनी कलकत्ता येथे स्वतःचा स्टुडिओ उभारला। तसाच एक दुसरा स्टुडिओ मुंबई येथील देवनार या ठिकाणी होता। 13 जून 1967 रोजी वयाच्या 75व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली। 2 ऑक्टोबर 1986 रोजी सासवणे येथील त्यांच्या राहत्या घरी देवनार येथील स्टुडिओमध्ये सर्व शिल्पे हलवून एक शिल्पसंग्रहालय करण्यात आले। या शिल्पसंग्रहालयामध्ये 200 शिल्पे असून ही विनायक पांडुरंग करमरकर यांनी 1922 ते 1967 या काळात बनवलेली आहेत। त्यांच्या शंखध्वनी, मत्स्यकन्या, हिराकोळीण अशा अनेक शिल्पांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत। 1962 साली भारत सरकारने विनायक पांडुरंग करमरकर यांना त्यांच्या कलेबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या शिल्पसंग्रहालयाचे तिकीट 10 रुपये इतके आहे। सदरचा हा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्ही अलिबागजवळ फिरायला आला असाल तर हे सुंदर ठिकाण नक्कीच बघा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।